नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून एका पोलिंग बूथवरचं मतदान मोजण्यात येणार नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे। या केंद्रावर मॉक पोलमध्ये मतं क्लिअर न करताच मतदान घेतलं गेल्याची माहिती तब्बल 35 दिवसांनंतर समोर आली आहे। आपल्यासोबत नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आहे। भाऊ, दादाजी धुनीवाला जो मतदान केंद्र आहे तिथं नेमकं काय झालं, तुमचा काय आरोप आहे? मला वाटतं त्या EVM मशीन्समध्ये जे मॉकपोल होते ते डिलीट न करताच मतदान झालं अशी निदर्शनास आली, म्हणून त्याची आम्ही तक्रार केलेली आहे। तसे जास्ती मतं नाही, 300 मतच आहे ते, परंतु असे प्रकार जर होत असतील, आज हे एका मतदान केंद्रात आम्हाला दिसलं, अनेक मतदान केंद्रातसुद्धा झालं असेल, तर याची प्रशासनाने निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी म्हणून आम्ही आमची तक्रार टाकून ठेवली आहे। या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं? आता पुढे यावर काय तोडगा काढायचा? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जर तेवढ्या फरकाने कोणी पराजित होत असेल तर त्याच्यावर पुन्हा मतमोजणी होईल, पण त्याच्यापेक्षा जास्त फरकाने होईल तर ते करण्यात नाही। मला वाटते की 300 मतापेक्षा जास्ती मतांनीच विजयी होणार आहे, म्हणून तो भाग नाही आहे। परंतु एक दक्षता आणि जे आपल्या निदर्शनास आलं उमेदवार म्हणून ते निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणणं हे माझं कर्तव्य होतं, ते मी केलं। याची माहिती तुम्हाला निवडणूक आयोगाने स्वतः दिली की तुम्हाला आधी कळलं हा प्रकार घडला म्हणून? नाही, हा प्रकार घडला असा ही माहिती आम्हाला निवडणूक आयोगाकडूनच मिळालेली। मला सांगा, संजय राऊतबद्दल देखील नाराजी आहे, हायकमांडकडे तक्रार करणं, काय विषय आहे नेमका, अशी काय नाराजी आहे? माझी नाराजी काय नाही, त्यांचा माझा काय संबंध, परंतु त्यांनी सामना वर्तमानपत्रामध्ये जे लिहिलं आहे, मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असताना कोणी अशा पद्धतीनं लिहिणं बरोबर नाही आहे। त्यांचं गडकरींविषयी जर प्रेम असेल तर त्यांनी गडकरींच्या घरी जाऊन ते प्रकट करावं। जाहीररित्या वर्तमानपत्रिकेमध्ये ते प्रकट करतील तरी मला कोणी विचारलं तर मला बोलावं लागणारच आहे। निवडणुकीच्या आधी देखील तसं म्हटलं होतं की बिनविरोध त्यांना निवडून द्यावा असा सूर देखील शिवसेने ठाकरे गटाकडनं पाहायला मिळत होता, तर कुठेतरी महायुतीचा धर्म शिवसेनेकडनं मधोमधी तोडला जातं असं वाटतं? कसं आहे की माझं तेच म्हणणं आहे की संजय राऊत साहेब हे मोठे नेते आहेत। आता माझ्यासारख्या माणसानं त्यांना सांगावं की तुम्ही काय बोलावं, याच्यापेक्षा त्यांनीच मला वाटतं की आपण लिहत असताना आणि बोलत असताना आपली स्थिती आजची काय आहे, आपण कोणत्या पक्षासोबत आहो, समोर कोण, म्हणजे इथे आम्ही आपल्या जीवावर लढायचं, आपली ताकद लावून BJPच्या विरोध लढायचं आणि आमच्या युतीच्या एका माणसानं त्यांची तारीफ करायची आणि जे मनात येईल ते लिहायचं। हे मी आता हे तुम्हाला सांगण्यासारखं नाही, मी माझ्या हायकमांडला सांगणार आहे। नानाभाऊ पटोले प्रांताध्यक्ष आहे, रमेश चेनी तल्लाजी आहे, या सर्वांना मी सांगणार आहे की ही कोणती पद्धत आहे? तुम्ही आम्हाला पक्षाच्या सिंबलवर निवडणूक लढायला लावता, मग आपल्याच युतीतले लोक असे बोलतील, तर त्यांना जे प्रेम असतं गडकरीचं त्यांनी त्यांच्या घरी जावं, आपलं प्रेम उतू आणावं, जाहीररित्या असं लिहू नये किंवा वक्तव्य करू नये, हीच माझी मागणी आहे। विकास ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहड़े, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।